हार्दिक हार्दिक स्वागत. जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर, वाईटचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या शून्यावरनं 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना ओव्हर नंबर 1 सध्या प्रगतीपथावर आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न, तिथे अपील स्ट्रॉंग आहे, कुठलाही प्रभाव पंचांवर नाहीये. एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळते. खूप जास्त स्ट्रॉंग अपील होती, मात्र जोश जास्त, उत्साह जास्त, कॉन्फिडन्स लेवल कमी हे त्या अपील मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट. दोन बॉल झाले ना, पहिला वाईट होता एकच. पुढचा बॉल, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बटन बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल खूप जास्त बाहेर निघालाय, त्यामुळे पंचांनी त्याला पुन्हा एकदा वाईट म्हणून करार केलाय. धावसंख्या 2 या आकड्यावर. सुरुवात खूप महत्वाची असते आणि इथे जर आपण पाहिलं तर थोडेसे एक्स्ट्रा बॉल ते आपल्याला ओव्हरच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पवार कन्स्ट्रक्शनचे संघ मालक सन्माननीय अभयदादा पवार यांचं इथे आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुढे एकदा येत असताना अतिरिक्त धावसंख्या ती खूप महत्वाची आहे आणि इथे ते अतिरिक्त रन्स धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दिशा ती थोडीशी भरकटलेली आहे या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होते. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला बिटवीन द गॅप. बॉल वेगाने चाललाय, जमिनीवर दणदण करत सरळ सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार, वेलकम बाउंड्री आहे. पहिला चौकार या डावाचा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, बॉलला येऊ दिलं शरीराच्या जवळ. अंतिमच्या क्षणी तिथे बॉडीला स्विच केलं. बॉडी स्विच करत असताना बॅट स्विच केली आणि एक चांगला स्ट्रोक इथे प्ले केला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो अंगलट आला होता. इथे निश्चित विकेट जाण्याची दाट शक्यता होती, कारण तुम्ही प्रत्येक बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करत नाही. जसा आठवड्यातनं रविवार एकदाच येतो ना, तसा क्रिकेटमध्येही प्रत्येक फटका तो सातत्यानं खेळताना त्यामध्ये तुमची विकेट जाण्याची दाट शक्यता असते. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो फटका फसला होता. खूप काळ चेंडू हवेमध्ये राहिला, मात्र तदनंतर तिथे जीवनदानाबरोबर 2 रन्स मिळाले. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला अप्रतिमतेने खेळला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. दुसरी बाउंड्री या ओव्हरची. चौकार, 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर एकंदर धावफलकावर 17 धावा आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता नवीन गोलंदाज
यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नरेंद्र नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. समोर त्याच्या विरोधामध्ये फलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूनं फटका सजवलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉन मध्ये जोपर्यंत उचलला गेला एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती आणि सिंगल सिंगल त्या महत्वाच्या आहेत. एक एक रन इथे महत्वाच्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रत्येक चेंडू गणिक वाढवण्याचा प्रयत्न तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवला उंच हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इथे हे काय घडलं. ज्याचा झेल होता तो बॉलच्या खाली योग्य तऱ्हेने आला होता. मात्र तिथे मध्ये येण्याची काहीच गरज नसताना क्षेत्ररक्षक मध्ये आला. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जीवनदान मिळालंय. जीवनदानाबरोबर रन्स मिळाले. धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसती एकंदर 20 या आकड्यावर. षटक क्रमांक 2चा खेळ तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल आपल्या गोल पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल क्षेत्ररक्षकांना खूप चांगली फिल्डिंग. 100% समर्पण याला म्हणतात. 100% एफर्ट. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली विकेट कॅरी होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. खेळाडू जो तुम्ही एक्स्ट्रा पाठवताय त्याला बॅट्समन आणि गोलंदाजाची नावं सांगून पाठवा. इथे दोन्ही खेळाडू अशी आहेत ज्यांना त्या खेळाडूंची ओळखच नाही. त्यांना फलंदाज कोण आलाय ते माहित नाही, गोलंदाज कोण आहेत ते माहित नाही. अक्षय मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल फुलर लेंथवर चेंडूला पिच केलं. फलंदाजाला ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे क्षेत्ररक्षक काही चुका करतायत आणि त्या चुकांचं भुगतान 1 रन मध्ये करावं लागेल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोचते. ती एकंदर 22 या आकड्यावर. 1.5 षटकाचा खेळ तो आतापर्यंत पूर्णत्वाला आला. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू तो अजूनही शेष आहे. समोर डावकुरे हाताना स्ट्रायकर एंडकडे फलंदाज सज्ज आहे. साहिल पाटील
पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला उंच हवेतनं फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती प्रेक्षकांना मिळाली आहे. षटकार 6. थँक्यू. दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस नवीन गोलंदाज प्रशांत धनगर गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आलाय. यावेळेचा बॉल तिथे अपील आपल्याला पाहायला मिळाली. पंचांवर प्रभाव नाहीये. प्रशांत धनगर आहे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर योग्य तऱ्हेनं डिलिव्हर केला. विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. शुभम स्ट्रायकर एंड कडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. बॉल जोवर पॉईंटच्या जवळपास उचलला गेला एक सिंगल त्यामध्ये कन्वर्ट केला जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या 28. हे चांगलं क्रिकेट आहे. तुम्हाला जर प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याकरता शक्य होत नसेल तर मग तिथे सिंगल डबलवर लक्ष केंद्रित करा. एकेरी दुहेरीने धावफलकाला हलतं ठेवण्याचा प्रयत्न करा. या एकेरी दुहेरी ज्याला क्रिकेटचा श्वास असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या श्वासाचं काम एकेरी आणि दुहेरी करतात. ज्या प्रेशर क्रिएट करतात तुमच्यावरचं प्रेशर रिलीज करतात आणि थोडंसं रिलॅक्स होण्याची शांत होण्याची संधी ती तुम्हाला देतात. सध्या जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे 2 बॉल त्यामध्ये 1 धाव आली आहे. 29 धावा धावफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला पुण्याचा एकदा तगडा प्रहार. बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी आसमानी टोला. षटकार. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या आहे एकंदर 36 धावा. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर मधल्या 3 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या ओव्हरचा घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होत. यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुढे एकदा येत असताना अतिरिक्त धावा त्या धावफलकावर सातत्यानं वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जी 37 वर कंटिन्यू 2 वाईड आतापर्यंत या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस मात्र पुढे एकदा उडवले बॉलला. बॉल चाललाय सीमा रेषा पार. इट्स अ रियल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार 6.
एक चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला कंप्लीट झालाय आणि धावसंख्या 43 आहे. थोडंसं लांबडं षटक आहे कारण एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये तेही येताना पाहायला मिळालं. 2 गगनचुंबी आसमानी टोले ते आपल्याला बॅटिंग मधनं पाहायला मिळालेत. साहिल पाटील 11 बॉल मध्ये 35 वर तो बॅटिंग करतोय सध्या मैदानामध्ये. हॅलो हॅलो पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर येण्याचा प्रयत्न करतोय आणि एक चांगला कॅच इथे कॅरी झालाय. विकेट मिळेल. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. आपण बॉलिंग एंड पाहताय. बॉलिंग एंडचे आपले प्रायोजक आहेत सन्माननीय श्री जितेंद्र भाऊ नारखेडे जे आपले बॉलिंग एंडचे प्रायोजक आहेत. चौकार आणि षटकार जर आपण पाहिलं तर सन्माननीय नंदन भाऊ महाजन जे आपले 4 and 6 चे स्पॉन्सर्ड आहेत. नंदन भाऊ महाजन जे आपले बाउंड्री 6 आणि विकेटचे स्पॉन्सर्ड आहेत. इथे दर्जेदार स्ट्रोक ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळत आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते आणि ही आतिषबाजी खूप महत्वाची आहे कारण पूर्वार्धामध्ये तुम्ही बॅटिंग करताय. पूर्वार्धामध्ये तुम्ही बॅटिंग करत असताना जर 100+ धावसंख्या धावफलकावर उभी केली तर मग तिथे गोलंदाजांना एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. आणि या डावात आतापर्यंत जर आपण पाहिलं तर फलंदाज साहिल चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला. मात्र त्याच्या जागी आता नवीन फलंदाज रुपेश जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. जबाबदारी खूप सारी आहे त्याच्याही खांद्यावर. त्या जबाबदारीला पूर्ण करत चांगला खेळ दाखवावा लागेल. इथे मात्र हा बॉल पुढे खेळवण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. एक रन ज्या महत्वाच्या आहेत आणि इथे एक सिंगल ती धावफलकावर येते. अजूनही जर आपण पाहिलं तर सुशीलाई आर्ट्स या नावानं आपले 4-6 चे स्पॉन्सर्ड नंदन भाऊ महाजन ज्यांनी आपल्याला स्पॉन्सर्ड दिली आहे, स्पॉन्सरशिप दिली आहे. नवीन गोलंदाज त्याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. हॅलो 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 राहुल गोलंदाजी करण्याकरता येत असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. आपल्या टीम करता त्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना रोखण्याची एक नामी संधी आहे, जबाबदारी आहे. यावेळीचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि हेच गरजेचं आहे. तुम्ही डॉट बॉल कशा पद्धतीने हाताळता, तुम्ही फलंदाजाला कशा पद्धतीनं रोखून धरता, बंदिस्त करता, गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये त्याला अडकवण्याचा प्रयत्न करता आणि ते गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न त्याला मैदानाच्या आतमध्ये सध्या करावा लागेल. इथे मात्र बॅटची कडा आउटसाइड एज घेतला होता, बिटवीन द गॅप गेलाय. बॉल वेगानं चाललाय आणि यावेळेस तो निघून जाईल सरळ थर्ड मॅनच्या क्षेत्रामधनं सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बिहाइंड द विकेट येतात, फ्रंट ऑफ द विकेट येतात, या मॅटर करत नाही. इथे मॅटर होतं तुम्ही रन्स कशा पद्धतीने बनवता. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी
योग्य तऱ्हेनं त्या रन्स दाफलकावर जोडल्या जात आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राहुल सज्ज होईल. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एन कडे फलंदाज रुपेश. यावेळेस मात्र रुपेशनं बॉलला हवा दिली आहे, पाठवलंय त्याला क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरनं दूर सीमारेषा पार. इथे येतोय आणखी एक दर्जेदार क्वालिटी ब्रँडेड तडाखा. हॅलो 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 यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत फील्ड करेल तिथे कुठल्याही प्रकारची रन ती मिळणार नाहीये. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या ओव्हरचा विचार केला तर 3.5 षटकाचा खेळ, 60 धावा, 2 विकेटच्या पतनानंतर ते आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग तर योग्य झाली, थ्रो आली आहे आणि इथे रनआउटची विकेट मिळण्याची शक्यता. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन खेळाडू बाद. ड्रिंक्सची गाडी मैदानामध्ये घेऊन जायची आहे. बाबा इकडे लावा, पुढे लावा तुम्ही माझ्याकडे घ्या गाडी. हॅलो हॅलो हॅलो
नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्रशांत धनगर जो पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इथे. हा बॉल तिथे अपील आणि अपील ग्राह्य धरली, उचललंय बोट आणि त्या बोटाप्रमाणे सरळ तुम्हाला तांबूच्या दिशेने जावे लागेल. इथे मिळते विकेट. खेळाडू बाद. आज जर आपण पाहिलं तर मराठी भाषा गौरव दिन म्हणून आजचा दिवस साजरा केला जातोय. लाभले हमास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. यावेळेस वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 61. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रतिषटक 15 म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमधली एक योग्य सरासरी संबोधली जाते आणि त्या 15च्या जवळपासच्या सरासरीनं रन्स त्या सध्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने टप्पा खाल्यानंतर कट झाला, आतल्या बाजूने आला आणि फलंदाजाला बीट करत असताना तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, जे महत्त्वाचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर योग्य टप्पा आणि योग्य लाईन च्या तहत इथे चेंडू डिलिव्हर केले जात आहेत. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पुण्याच्या एकदा एक चांगल्या टप्प्यावर डिलिव्हर केला गेला. याआधी थोडीशी दिशा भरकट. गुड कमबॅक असं म्हणू शकतो. एक वाईड नंतर 2 चांगले बॉल तिथे गोलंदाजीच्या वतीनं प्रशांत धनगर त्याच्या वतीनं गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ओव्हरचा जर आपण पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रशांत धनगर. यावेळेस मात्र हा बॉल तिथे दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्यात, त्यामुळे अपघात होणार आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर तो अपघात होतोय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. विकेटचं बदन. खेळाडू बाद. वेगानं पुढे सरकणारी धावसंख्या अचानक थोडीशी रापली गेली आहे. त्रिमूर्ती फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर हॉटेल सुमेर सिंग यांनी नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा. यानंतर आपल्यामध्ये टॉस केला जाईल. हॉटेल सुमेर सिंग आपण सज्ज राहायचे. देवमाता कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय
सतीश भाऊ मराठे इथे उपस्थित होत आहे. सतीश भाऊ मराठे आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. मान्यवर पाहुणे जे गरजेचे आहेत आणि संघ मालक ते तर त्याहून महत्त्वाचे आहेत, कारण एखादी स्पर्धा यशस्वी करण्याकरता सर्वात महत्त्वाचं काय तर मग तो संघ मालक. आणि लीग फॉर्मॅटमध्ये एक गोष्ट मी नेहमी म्हणतो की तुम्ही तुमचा खरेपणा क्रिकेटमध्ये दाखवा. तुमच्यामधलं जे सुप्त कलागुण आहेत या लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सातत्यानं दाखवणं गरजेचं आहे, कारण आपल्या घामाच्या कष्टाच्या कमाईमधनं एखादा संघ मालक तुमच्या चांगल्या खेळाकरता पैसे खर्च करतोय ना, तर मग त्याचं थोडंसं चीज होऊ द्या. तुम्ही तुमच्या क्रिकेटमधला खरेपणा तो त्या संघ मालकाच्या टीम करता दाखवणं गरजेचं आहे. सध्या 65 रन्स धावफलकावर आहेत 5 विकेटच्या पतनानंतर. 2 कंटिन्यू वाईट आलेत. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करतोय बॉल आणि निघून जातोय मिड विकेट मधनं सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. आणि 2 एक्स्ट्रा बॉल एक चौकार खाल्यानंतरही ते षटक जर आपण पाहिलं तर जवळपास 8 रन मध्येच आतापर्यंत 5 बॉल मध्ये पुढे येत असताना पाहायला मिळते. जर हा बॉल योग्य टप्प्यावर टाकला तर एक यशस्वी षटक म्हणून या षटकाची उद्घोषणा आपण करू शकतो. नरेंद्र जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर भटेश स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल चांगला बॉल पुढे खेळवलं, अगदी प्रॉपर लाईनवर हा चेंडू डिलिव्हर केला. त्यानंतर विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं. त्यामध्ये ओव्हर समाप्त झाली. 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आफ्टर 6 ओव्हर 75 लॉस. धावसंख्या जर आपण पाहिली तर 70 धावा 5 विकेटच्या पतनानंतर नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 7 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. राजकिरण राहुल घुगे यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडे चेतन फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. चला गेम थोडंसं स्पीडअप करा, खूप उशीर होतोय, खूप संततेने खेळ सुरू आहे. 35 मिनिटापेक्षा जास्त होत आहेत तर मग एक फिल्डर कमी करा यांचा बाउंड्रीवरचा. आपण आधीच वॉर्न केलंय त्याबद्दल. त्यावेळेस मात्र हा बॉल 73 चेतन चव्हाण मैदानामध्ये आहे भटेशच्या साथीनं. भटेश ज्याला संधी आहे एक चांगली इनिंग पेशकश करण्याची. यावेळेस मात्र हा बॉल अलंग द कार्पेट खेळलाय. जोपर्यंत बॉलला उचलला एक सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. भटेशला जर आपण पाहिलं तर एका खेळाडूला त्यांना विकेट सॅक्रिफाईस करायला भाग पाडलंय, त्यामुळे इथे त्याच्यावरची जबाबदारी आहे ती द्विगुणित झाली आहे. आता त्याला एक चांगली इनिंग खेळून जी काय चुकी झाली आहे त्या चुकीची भरपाई करण्याची वेळ आहे. मात्र इथे जर आपण पाहिलं तर त्यानंतर त्याच्या बॅटमध्ये बॉल ते मिडल होत असताना नीट पाहायला मिळाले नाही. सिंगल डबल त्यावर त्याला समाधान मानावं लागते. या दरम्यान आणखी एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळते फलंदाजाला बीट करताना. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत भटेशनं 6 बॉल फेस केलेत आणि त्यामध्ये रन्स बनवल्यात फक्त 3. स्ट्रगल मध्ये आहे. हा स्ट्रगल तो त्याला संपवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतनं करावा लागेल. आणखी एक बॉल त्याच्या बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाहीये. एक सिंगल आणि इथे बचावलाय. हा बॉल त्या क्षेत्ररक्षकांना स्वतः जाऊन जरी लावला असताना तरी विकेट मिळाली असती. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर बचावला गेला खेळाडू. कदाचित जाणून बुजून
बचावलं गेलं या खेळाडूला असं म्हणायला हरकत नाही. क्रिकेटमध्ये होतं या पद्धतीनं जाणून बुजून तिथे जर आपण पाहिलं तर विकेट काही घेतल्या जात नाही. जो खेळाडूची वेळ खराब आहे किंवा त्याच्या बॅटमध्ये बॉल मिडल होत नाहीये त्याला सातत्यानं फलंदाजी करण्याची संधी दिली जाते. आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या पद्धतीचं चित्र ते तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतं. यावेळेस मात्र हा बॉल तिथे इथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकारामध्ये परावर्तित झालाय आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 79 धावा 7 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आफ्टर 7 ओव्हर्स. 79 ऑन बोर्ड. शेवटची ओव्हर ती अजूनही प्रगतीपथावर येणं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 धावा 79 धावा या राफल कव्हर आहेत. 5 विकेटचं बदन ते आतापर्यंत पाहायला मिळालंय. उज्ज्वल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटचा आणि थोडेसे व्यत्ययानंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मॅच कडे आपण जाऊया. आपण जर पाहिलं तर जळगाव ग्रामीण स्पोर्ट्स फाउंडेशन संचालित जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आपण पाहतोय. इथे हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर व्हाईटचा इशारा. मुख्य प्रायोजक आणि ब्रँड अँबॅसेडर जर आपण पाहिलं तर माननीय सन्माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील, पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचंही शुभागमन आपल्याला पाहायला मिळणार आहे. या दरम्यान बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ चाललाय सीमारेषा पार षटकार.
आपल्या सर्व स्पर्धेचे पुरस्कार जे प्रायोजक आहेत सन्माननीय चंद्रशेखर दादा अत्तरदे, जे आपले पुरस्कर्ते आहेत, आपले जे पुरस्कार आहेत त्याचे टॉस का बॉस जर आपण पाहिलं तर श्री नितीन भाऊ सपकाळे, मित्र परिवार, सरपंच तुरखेडा, फूड चे जे प्रायोजक आहेत जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड जळगाव व श्री पवन भाऊ मित्र परिवार मोहाडी, श्री पवन भाऊ सोनावणे, बॅटिंग एंड प्रायोजक में सिद्धेश ऑर्गेनिक एनर्जी जळगाव श्री रितेश माळी सर, बॉलिंग एंड प्रायोजक ज्ञानाई ट्रेडिंग कंपनी श्री जितेंद्र भाऊ नारखेडे, माजी सरपंच भादली श्री हितेश भाऊ नारखेडे, पॅव्हेलियन 1 आबासाहेब लीलाधर सोनावणे मित्र परिवार नांदगाव, पॅव्हेलियन नंबर 2 श्री स्वप्नील भाऊ परदेशी मित्र परिवार ड्रग्स ट्रॉली प्रायोजक डॉक्टर कमलाकर दादा पाटील मित्र परिवार माजी सरपंच कुपणी, सुपर 6 सुपर 4 विकेट प्रायोजक श्री नंदन भाऊ महाजन, सुशीलाई आर्ट्स असोदा, बॉलचे प्रायोजक आहेत श्री सौरभ भाऊ पाटील पद्मालय, यूट्यूब प्रायोजक श्री राहुल दादा पाटील, मिनी गुरु संचालक, फूड सह प्रायोजक पवन भाऊ सोनावणे, जळगाव शहराचे लाडके आमदार राजू मामा भोळे, त्यांचं महत्वाचं आणि मोलाचं सहकार्य आहे या स्पर्धेकरता. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया, ग्राउंड मध्ये जाऊया. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होते. हा बॉल अगदी योग्य तऱ्हेने विकेट कीपर जी कामगिरी उल्लेखनीय, विकेटचं पतन होत आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला, विकेटचं पतन खेळाडू बाद. तर नंतर जर आपण पाहिले तर आपले बॅनरचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी मोबाईल NX चे संचालक वाल्मिक भाऊ पाटील, नॉर्दर्न हॉस्पिटल स्माइलिंग मीज चे संचालक मनीष दादा चौधरी, सहारा एनर्जीचे संचालक प्रफुल्ल दादा पाटील, बळीराजा कृषी केंद्र किशोरबाबा पाटील, हिरा एजन्सीचे संचालक मनोज भाऊ पाटील. यावेळेचा बॉल विकेटच्या मागे चाललाय, जोपर्यंत फील्ड केलं तिथे रनआउटची आणखी एक विकेट. माघारी परतावं लागेल बॅटरला, बॅक टू बॅक रनआउटच्या विकेट येत आहेत. अचानक हा डाव कोलमडल्यासारखी स्थिती ती निर्माण झाली आहे. विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. तर नंतर विघ्नहर्ता हेल्थ केअर मेडिकल सर्व्हिसेस तसेच मनसेचे जिल्हा सचिव अनिल भाऊ दिगे पाटील, मैत्री कलेक्शन कलेक्शनचे किरणजी कुंभार, सुरेशजी कुंभार, सावकार मेन्सवेअर अक्षय भाऊ पाटील, या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. लास्ट ओव्हर आहे त्यांना पण त्या दोघांना लास्ट ओव्हर आहे.
हा उत्तम आहे. अरे आपले दोघं अरे आपले अंपायर येतील ना दोघं. धावसंख्या जर आपण पाहिली तर 87 87 धावा 7 विकेटच्या पतनानंतर शेवटचा बॉल आहे या डावाचा. अंतिम चेंडू शिल्लक आहे. सध्या जर आपण पाहिलं तर अचानक मॅच मध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात अगदी चांगल्या पद्धतीने झाली होती. मध्यंतरी जर आपण पाहिलं तर थोड्याशा विकेट्स आल्या. 4 ओव्हर 60 धावा या राफल कव्हर लागल्या होत्या. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतरच्या 4 ओव्हर स्लॉग ओव्हर ज्या आहेत तिथे मोठे फटके आले जरूर, मात्र त्यामध्ये सातत्य ते पाहायला मिळालं नाही. 15च्या सरासरीने पहिल्या 4 ओव्हरमध्ये 60 धावा आल्या. मात्र त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे 3 धावा पडून पूर्ण झाल्या आणि त्यानंतरच्या 4 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे रन्स आल्या फक्त 30 धावा आणि ज्यामुळे धावफलकावर 90 धावा जोडल्या गेल्या. विजयाकरता 91 धावा संख्येचं 91 रन्स रिक्वायर्ड टू विन. 91 धावा विजयाकरता गरजेच्या आहेत. त्रिमूर्ती फाउंडेशन आणि हॉटेल सुमेर सिंग बोट टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये या, जिथे नाणेफेक केली जाईल आणि नाणेफेक करण्याकरता तिथे आपल्या समवेत उपस्थित असतील सन्माननीय अभयदादा पवार जे आपल्या सोबत इथे उपस्थित झालेत आणि अभयदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस इथे संपन्न करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन वेळ घेऊ नका, लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते तिथे आपल्यामध्ये टॉस केला जाईल. शेवटच्या बॉलवर बॅटर नॉट आउट आहे आणि त्यामुळे 90 धावा कंप्लीट. विजयाकरता 91 धावसंख्येचं लक्ष्य.
हॉटेल सुमेर सिंग विन द टॉस अँड त्यांनी आपला डिसिजन पेंडिंग ठेवला आहे, तो लवकरात लवकर कळवायचा आहे. आपण लगेचच पुढच्या मॅचकडे जाणार आहोत या इनिंग नंतर. इथे जर आपण पाहिलं तर एकंदर पूर्वार्धाचा खेळ 90 धावसंख्येवर आटोपला. 91 धावसंख्येचं लक्ष ते समोर ठेवलं गेलं आणि या 91 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल ते आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. वेळ वाचवायचा आहे, सामना लवकर सुरू करायचा आहे. आपण काही अडचणीमुळे आज 2 तास लेट आहोत, तरी विनंती असेल दोघी संघांना की सामना लवकर चालू करायचा आहे, कारण आपण 2 ते 2.5 तास लेट आहोत. याच्यानंतर अजून बरेच सामने होणार आहेत आपले. विनंती असेल दोघी संघाच्या कर्णधारांना क्षेत्ररक्षण लावायचे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने क्षेत्ररक्षण लावायचे कर्णधाराने लवकरात लवकर. एक्क्याण्णव धावांचं आव्हान असेल. पहिल्याच बॉलवर इथे विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर इथे विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 91 धावसंख्येचा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे आणि या 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर इथे विकेट संपादित केली आहे. ते खूप महत्वाचं आहे. तुम्ही सुरुवातीपासून जर प्रेशर क्रिएट केलं तर मग धावा डिफेंड करताना तुम्हाला खूप जास्त मदत होते. आणि इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर चेंडूचा डिलिव्हर करत असताना, योग्य टप्प्यावर बॉल तिथे हाताळत असताना आपण जर पाहिलं तर शांत ठेवलं गेलंय फलंदाजाला. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज
हर्षल चौधरी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने मारा इथे हर्षल चौधरीच्या वतीने मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज राजकिरण. यावेळेचा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा आहे. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये इथे आलाय डॉट. हॉटेल सुमेर सिंग ज्याने टॉस जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेचच या मॅच नंतर तो निर्णय आपण सार्थकी लावा. वेळ न घेता लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचंय कारण भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. ऑलरेडी 2 ते 2.5 तास आपण उशिराने आहोत. यावेळेचा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर पॉईंटचं जवळपास ढकललं गेलं. गोलंदाजीच्या ट्रॅकवर हर्षल चौधरी आपण पाहत आहे आणि आयोजन समिती आहे त्याचे प्रमुख सदस्य आहेत. दुहेरी भूमिका बजावत आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. जळगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं आयोजित जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण सर्वजण एन्जॉय करतोय. या स्पर्धेतील पुढचा बॉल गोलंदाज हर्षल. यावेळेस मात्र हा बॉल ऑनसाइडला योग्य तऱ्हेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावतोय. जोपर्यंत उचलला गेला रिटर्न केला गेला. पेट्रोलिंग खूप चांगली होणं हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर पेट्रोलिंग अगदी योग्य तऱ्हेने केली गेली. योग्य पेट्रोलिंगमुळे तिथे एकाच रनवर समाधान मानावं लागलं. ज्या 1 न धावसंख्या जर आपण पाहिलं तर 1 विकेटच्या पतनानंतर 1 धाव. अगदी योग्य त्याची गोलंदाजी सध्या हर्षल चौधरी यांच्या माध्यमातून आपण मैदानात पाहताय. इथे मात्र लोवर फुल टॉस होता. कुठेही जोरकस मारण्याचा मनसुबा नाही. फक्त दिशा द्यायची होती आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर उडवल्यानंतर इनफिल्डच्या वरनं खेळल्यानंतर एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल थांबवण्याकरता कोणी नव्हता. बॉल गेला सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री. पहिला चौकार या डावाचा. धावसंख्या 5. पाच चेंडूचा खेळ आणि त्यानंतर 5 ही धावसंख्या राफल कावर आहे. एक चांगला फटका इथे आपल्याला पाहिला. मी याला इनसाइड आउट केलं होतं बॉलला आणि चौकारामध्ये परावर्तित केलं गेलं होतं. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. तिथे जर आपण पाहिलं तर अपील आहे. मात्र या अपीलमध्ये फक्त जोश आणि उत्साह आहे. कॉन्फिडन्स नाही आहे. हे पंचांनी हेरलंय कारण त्यांना ठाऊक होतं इथे बॉल बॅटचा स्पर्श न घेता विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि एक निर्धाव चेंडू बरोबर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलकावर जर आपण पाहिलं तर 1 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 5. यावेळेस तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिले तर ते 6 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पूर्णपणे रोखलं गेलं या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र फुल टॉस होता. 9चा इशारा आलाय. भीमर +6 एकंदर 7 धावा या बॉलवर धावफलकावर जोडल्या जातील. आतापर्यंत रन्स धावफलकावर लागत नव्हत्या. मात्र या बॉलनं मॅचचं चित्र अचानक थोडंसं बदलवल्यासारखं आहे कारण भीमरवर इथे खेचला गेलाय षटकार ज्यामुळे धावसंख्या फ्लाय झाली आहे. डबल फिगर मध्ये पोहोचली आहे. 13-13. पुढचा बॉल यावेळेस फ्री हिटचा बॉल हवेमध्ये आहे. इथे 1 रन पळून जरूर काढली गेली मात्र धोका नाहीये कारण फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉलवर तिथे जीवनदान जरूर मिळतं जरी झेल उडला असला तरी. आणि यावेळेस 1 रन त्या बॉलवर जोडली गेली ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा 1 विकेटच्या पत्त्यानंतर धावफलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर आहे. चांगली गोलंदाजी ती तुम्हाला मैदानाच्या आतनं केव्हाही करावी लागते. तुम्ही किती धावा धावफलकावर लावल्यात यापेक्षा तुम्ही त्या धावा डिफेंड कशा करता
ते खूप महत्वाचं असतं आणि सध्या मैदानामध्ये योग्य टप्प्यावर गोलंदाजी होती. यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, फेकून दिले बॉलला सीमारेषा पार. दमदार तडाखा, षटकार 6. यावेळेस मात्र पेज जनरेट केला. पेज जनरेट करत असताना बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. बॉल जर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. 20 ऑन बोर्ड, 20 धावा या फलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस बॅटची कडा विकेटच्या मागे फ्लाइंग. तिथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये एक चांगला कॅच कॅरी झालाय. आणखी एक गडी तंबूच्या आसराला परत असताना आपल्याला पाहायला मिळते. विकेटचं पतन होतंय. खेळाडू बाद या येणाऱ्या विकेट्स त्या चिंतेचा विषय जरूर असतील, कारण जर सातत्यानं विकेट जात राहिल्या तर या मॅचला जिंकण्याचं जे स्वप्न तुम्हाला सत्यामध्ये साकार करायचं आहे, विजयाचं उद्दिष्ट जे साजरं करायचं आहे ते करताना खूप मोठ्या अडचणी त्या येऊ शकतात. कारण 8 ओव्हरच्या मॅचमध्ये जर सुरुवातीच्या 2-2 ओव्हरमध्ये तुम्ही खूप जास्त विकेट्स त्या गमावल्या तर मग तिथनं मॅचमध्ये कमबॅक करणं, मॅचला जिंकणं ते तुमच्याकरता कठीण होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर सुरुवातीलाच थोडेसे झटके दिले जात आहेत, विकेट्स मिळवले जात आहेत. राहुल घुगे मैदानामध्ये आहे, तर हर्षल चौधरी तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र हा बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉलनं खूप जास्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षकाला कॅरी करणं ते कठीण झालं. प्रशांत धनगर याला यावेळेस जीवनदान मिळत आहे आणि त्याबरोबर काही रन्स मिळत आहेत. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावा. चेतन चव्हाण होते तिथे, एक सहज सोपा साधा झेल होता त्यांच्याकरता, मात्र तो झेल तिथे त्यांच्याकडनं ड्रॉप झाला. जीवनदान मिळालंय. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे फुल्लर लेंथवर पिच केला. बॉल जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय. सिंगल जर येत राहिलं तर निश्चित एक चांगलं षटक ते इथनं घडू शकतं. धावसंख्या जर आपण पाहिलं तर धावसंख्या 23 आहे. 23 2 विकेटच्या पतनानंतर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या 3 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 23 या आकड्यावर अजूनही जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना यावेळेस मात्र हा बॉल उडवला उंच हवेतनं, चालला यावेळेस दूर सीमारेषा पार. इट्स अ मॅसिव्ह मल्टी हिट षटकार.
29 धावा 2 विकेटच्या बदलानंतर 2.4 षटकाचा खेळ. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा बॉलला तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमा रेषा पार षटकारामध्ये कन्वर्ट झाला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 35. आक्रमकता क्रिकेटच्या खेळाची आतोनात गरज आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर तीच आक्रमकता मैदानाच्या आतमधनं राहुल घुगे आणि साथीनं प्रशांत धनगर हे 2 खेळाडू दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल घुगे 3 बॉलमध्ये 13 वर बॅटिंग करतोय तर एका बाजूनं प्रशांत धनगर जर आपण पाहिलं तर 6 बॉलमध्ये 13. तो झेल सोडला गेला जो चेतन चव्हाण कडनं आणि त्यानंतर हे चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बघा एका झेलाची किंमत काय असते. तो झेल सोडल्यानंतर ज्या पद्धतीची आक्रमकता मैदानाच्या आतमधनं दाखवली गेली ती निश्चित चर्चेचा किंवा चिंतेचा विषय निश्चित असू शकते. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ तो कंप्लीट झाला आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर 35 आहे. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्यामध्ये एक एन्काउंटर टोटल आहे 56. इथे फलंदाजांकडनं गोलंदाजाचं एन्काउंटर केलं जाते की गोलंदाज करतील फलंदाजांचा ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 करता यावेळेस प्राचारण केलंय. पंकज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र त्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवर इथे आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्याच बॉलवर त्याला आसमान दाखवलंय. फेकून दिले बॉलला सीमा रेषा पार. दमदार तडाखा. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिलं तर 41 41 धावा येणारे. इथनं जर आपण पाहिलं तर बॉल आहेत 29 रन बनवायचे आहेत 50. यावेळेचा हा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 42 42 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूचा खेळ झालाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 42 2 विकेटच्या पतनानंतर पुढचा बॉल. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा लेटकट करण्याचा प्रयत्न आहे. लेटकटच्या फटक्याबद्दल आपण सकाळी ही थोडंसं बोलायचं राहून गेलं. लेटकटचा फटका जर आपण पाहिला तर त्याचे जे निर्माते आहेत ते नाव होतं रणजित सिंग जडेजा. भारतीय क्रिकेटमधलं सर्वात महत्त्वाचं नाव. ते अशा करता की भारतामध्ये जे क्रिकेट आलं ते रणजित सिंग जडेजा यांच्यामुळे भारतामध्ये क्रिकेट आलं. ते क्रिकेट भारतामध्ये आणण्यामागे त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे. भारतामध्ये कधीही ते क्रिकेट नाही खेळले मात्र आज जे क्रिकेट खेळलं जात आहे त्याचे दाते तेच आहेत रणजित सिंग जडेजा ज्यांनी हा लेटकटचा फटका विकसित केला. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल ऑफस्टंपवर पडला. तिकडनं विकेटच्या मागे अतिरिक्त बाहेरने गेलाय त्यामुळे अजय पटियाल यांचा इशारा इथे वाईट आलाय. 44ला 2 अशी स्थिती आहे. 3.4 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र बॉल चाललाय पुण्याच्या एकदा सीमा रेषा पार. उत्तुंग गगनचुंबी स्ट्रोक. षटकार 6. थँक्यू डीजे. या ओव्हर नंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. आमचे ड्रिंक्स ट्रॉलीवाले आपल्याला सज्ज राहायचं. या दरम्यान ड्रिंक्स ट्रॉली येण्याकडे आधी एक दर्जेदार फटका तो मैदानात आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलला फेकून दिलाय डाऊन द ग्राउंड क्षेत्रातनं सीमा रेषा पार. इथे एक दमदार तडाखा. षटकार.
चला मॅच सुरू करायची आहे. लगेचच सामना सुरू करायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जो शेड्यूल आहे तो कंप्लीट करायचा आहे. तर आफ्टर 4 ओव्हर आपण जर पाहिलं तर 56 धावा 2 विकेटचं पतन. आता येणारे 24 बॉल 35 मॅचला सोपं केलंय. 8.75 ची सरासरी तुम्हाला जिंकण्याकरता इथनं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 5 करता सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत जीवन, जे गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत आहेत. बघूया कशा पद्धतीचा मारा असेल इथे जीवन यांच्याकडनं. संध्याकाळचं सत्र आहे. इथनं पुढे नाईट मध्ये ही स्पर्धा कन्वर्ट होईल. एक चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निर्धावच्या स्वरूपानं 57 धावा या दाफलकावर आहेत 2 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅटच्या उलट्या बाजूला बॉल लागलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि इथे जर आपण पाहिलं तर बॉल जोपर्यंत उचलला गेला इथे एक चांगला झेल चेतन चव्हाण यांचा पाहायला मिळाला. मात्र त्याआधी झेल सोडला, त्यानंतर 26 आल्या आणि त्या 26 नंतर झेल पकडला गेला. त्या 26 या मॅच मधल्या खूप महत्वाच्या 26 रन्स आहेत. कारण आता जर इथं आपण पाहिलं तर विजयाकरता येणारे बॉल शिल्लक आहेत 21 आणि रन्स बनवायचे आहेत 27. थँक्यू डिजिन. सध्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. न्यू मॅन नावेद शेख मैदानामध्ये येतोय. यावेळेस मात्र हा बॉल बिहाइंड दी विकेट. तिथे खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. बॉलला स्टॉप केलं. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 65. आता येणारे 20 बॉल विजयाकरता 26 धावसंख्येची गरज आहे. 3 विकेट्स गेल्यात आतापर्यंत म्हणजे 7 विकेट्स अजूनही हातामध्ये आहेत. बागफटला गेला, जागा बनवली, मात्र इथे प्लम करता अपील नाहीये. एक चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला होता. पुढे खेळवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5वं षटक ते प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल, हा फटका ऑन साइडला तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट बॉल जोपर्यंत एक सिंगल मध्ये कन्वर्ट झालाय, धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते. एकंदर 66 वर विजया करतात. जर आपण पाहिलं तर इथनं येणारे इथनं आपण 18 बॉल शिल्लक राहिलेले पाहताय आणि 18 बॉल मध्ये विजया करता 25 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रतिषटक 8.33 त्या सरासरीनं धावा तुम्हाला धावफलकावर जोडावे लागतील. नवीन गोलंदाज रुपेश चौधरी गुजर जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश कशा पद्धतीने मारा करेल या ओव्हर मध्ये, कारण रोखणं या मॅचची खऱ्या अर्थानं गरज आहे त्याच्या टीम करता. कारण या धावसंख्येवर जी कुरघोडी करायची होती ती कुरघोडी याआधीच बॅटर्सने केली आहे. ही मॅच आपल्या आटोक्यामध्ये आणली आहे. सिंगल डिजिट जेव्हा पर ओव्हर तुम्हाला
गरजेच्या असतात तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल असतो मनामध्ये, कारण एखाद दुसरा बॉल डॉट झाला तरी त्यांना फार फरक पडत नाही. इथे पहिलाच फुल टॉस, त्याला आसमान दाखवलंय ओव्हर द मिड विकेट. बॉल चाललाय सीमारेषा पार, इथे आलाय हा दमदार स्ट्रोक, षटकार इथे आलाय. इथे सुपर सिक्स श्री नंदन भाऊ महाजन, सुशीलाई आर्ट्स असोदा. थँक्यू टीचर. 72 72 धावा दाफलकावर आहेत. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल ऑफस्टंपवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांकडनं वाईटचा इशारा, अतिरिक्त धावासंख्येमध्ये भर. 73 73 धावा दाफलकावर आहेत. 17 बॉल 18. मॅच अगदीच जवळ आणली, अगदीच क्लोज आणली आणि जवळपास बॉल टू रन इक्वेशन मध्ये आणत असताना हा फटका सजवलाय, तो फसलाय. एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय, माघारी परतावं लागेल यावेळेस बॅटरला. विकेटचं पतन, विकेट नंबर 4, चौथा झटका खेळाडू बाद. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या पडला, अतिरिक्त बाहेर राहिला. अजय पटियाल इथे इशारा करतात हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या 74, 16 चेंडू आणि 17 धावा. पूर्णपणे प्रेशर इथे फिल्डिंग करणाऱ्या टीमवर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सध्या जर आपण पाहिलं तर पंकज सीड्स हा संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाजी दिशा स्पर्धा परीक्षा हा संघ तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. दिशा स्पर्धा परीक्षा सध्या या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आहेत. या मॅचला ते ड्राईव्ह करतात, या मॅचला ते पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत आणि या मॅचवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत. एकंदर जर आपण पाहिलं तर यावेळेस वाईटचा इशारा आलाय, त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ. 16 बॉल 16 रनचं इक्वेशन आहे. बिहाइंड विकेट इथे एक सिंगल करता खेळले आणि 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाईल. यावेळेस एक अंडरआर्म थ्रो तो आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस स्पेस जनरेट केलाय, एक चांगला बॉल तो डिलिव्हर केलाय. बॉलला विकेटच्या मागे नेलं, एक निर्धाव चेंडू तो उदयास येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता विजया करता येणारे 14 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. बॉल टू रन जवळपास इक्वेशन आहे आणि ते इक्वेशन कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. या दरम्यान ऑफस्टंपवरनं आणखी एक दमदार बॉल विकेटच्या मागे, बिहाइंड विकेट. कामगिरी चांगली राहिली विकेट किपरची. बॉल हातातनं थोडासा निसटला होता, मात्र बॅकअप दिलंय, कारण अशा पद्धतीचे बॉल सीमारेषेच्या दिशेनं जाताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र यावेळेस तिथे न जाऊ दिल्यानं रन सेव्ह झालेत. यावेळेस मात्र उडवलंय ओव्हर द लॉंग ऑफ, फेकून दिलंय बॉलला सीमारेषा पार. या षटकारानं या मॅचवर शिकंजा कसलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण इथनं येणारे बॉल शिल्लक राहिलेत ते 12 आणि या 12 बॉल मध्ये विजय करता जर आपण पाहिलं तर 9 धावसंख्येची गरज. एका षटकारानं या मॅच मध्ये पूर्णपणे जे चित्र आहे ते आपल्या बाजूचं करवून घेतलंय असं म्हणायला हरकत नाही. येणारे 12 बॉल विजय करता 9 धावसंख्येची गरज.
पहिल्याच बॉलवर इथे बाउंड्री येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने येणारे इथनं बॉल शिल्लक 10 आणि या 10 बॉल मध्ये विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. 10 बॉल रिमेनिंग अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन. येणारे 10 बॉल 5 धावा कशा पद्धतीने धाफलकावर जोडल्या जातील. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक निर्धाव चेंडू तो येत असताना पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. काय इथे मोठा फटका खेळून या मॅचला फिनिश केलं जाईल की सिंगल डबल्स वर लक्ष केंद्रित करताना मॅच फिनिश केली जाईल. यावेळेस मोठा फटका, खेळ खल्लास. इथे विजयी होतीये टीम दिशा स्पर्धा परीक्षा. हा संघ इथे विजयी होतोय 6 विकेट्सनं. ही मॅच दिशा स्पर्धा परीक्षा या टीमनं जिंकली. विजेत्या टीमचं मनपूर्वक अभिनंदन. पराभूत टीमला येणाऱ्या मॅच मध्ये चांगला परफॉर्म व्हावा याकरता शुभेच्छा असतील.